गुड मॉर्निंग. सगळ्या सगळ्या गरम पाण्यामध्ये डाबर हनी मिक्स करून पिला. तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणेश चतुर्थी आहे तर मस्त गणपती बाप्पाला उजळवून घेतला. आता आपण त्याचा अभिषेक करूया. आपल्या लाडक्या बाप्पाला मस्त असं ओम गणेशाय नमःचं पठण करून अभिषेक केला. दूध, पाणी, मध त्यांनी मस्त अभिषेक केला. नंतर बाप्पाला थोडं अत्तर लावलं. त्याच्यानंतर हळदी कुंकू लावलं बाप्पाला. त्याच्यानंतर छान असे फुलं अर्पण केली बाप्पाला आपल्या. मस्त सगळीकडे फुलांनी डेकोरेट केलं. त्याच्यानंतर दिवे लावले, अगरबत्ती, धूप, दीप दाखवला आणि सर्व गोष्टींसाठी बाप्पाचे असे आभार मानले. बाप्पाची पूजा केल्यानंतर खूप असं प्रसन्न वाटत होतं. आणि रोजच्यासारखी आपल्या स्वामींची सुद्धाच पूजा करून घेतली. स्वामींना सुद्धा दीप, धूप, अगरबत्ती, फुले वाहिली. त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी भेळ खाल्ली. तुमच्या इथे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. खाल्ल्याशिवाय माझं डोकंच चालत नाही. मग मार्केटमधून अशा सगळ्या भाज्या आणल्या होत्या. आठवड्यातून एकदाच भाज्या आणतो आम्ही. रोज मार्केटमधून भाज्या आणणं पॉसिबल होत नाही. मग काय, सगळ्या भाज्या अशा स्वच्छ धुवून मी अरेंज करून ठेवून देते आठवड्याच्या. टोमॅटो, शिमला मिरची वगैरे सगळं असं स्वच्छ धुवून कंटेनर्समध्ये पॅक करून ठेवून देते. मी आणि मम्मी दोघी मिळून जेवण बनवत होतो. मी किचनमध्ये येईल आणि मला काही टोमणे मारणार नाही असं होणारच नाही. उद्या सकाळी टिफिनसाठी काळे वाटाणे भिजत घालत होते. त्यात पण आमच्या मम्मीचं चालू होतं की काळे चणे कशाला घातलेस, हिरवे वाटाणे घालायचे होते. आणि आज माझी मम्मी जेवण बनवते, मला असा आराम. मग मी मस्त असं पेरू खात होते बाहेर जाऊन. असं होतं माझा आजचा मिनी ब्लॉग. बाय बाय.